नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. अहिल्याबाई होळकर यांची उद्या जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते. 31 मे रोजी अहिल्याबाईंची जयंती साजरी होते. मराठवाड्यातील चौंडी गावची ही सुकन्या मल्हारराव होळकर या मातब्बर मराठा सेनापतीची सून, रूढ अर्थाने धनगर जातीत जन्माला आलेली, पण आज मात्र अहिल्याबाईंचे नाव त्यांच्या लोकोत्तर कर्तृत्वामुळे जात, धर्म, प्रदेशाची सीमा न मानता आजन्म लोककल्याणकारी दानधर्म करण्याच्या वृत्तीमुळे विशिष्ट जातीशी निगडीत राहिलेली नाही. प्रतिकूल नशिबाचे सारे चटके सोसूनही अलौकिक बुद्धिमत्तेची जवळ अफाट धनसंपत्ती असलेली ही स्त्री आपल्या लखलखीत चारित्र्यामुळे, अंगभूत कर्तृत्वामुळे आणि सर्वांवर समान माया करण्याच्या वृत्तीमुळे काळावर आपली सुवर्णमुद्रा कशी उमटवू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. डोक्यावरून घेतलेला पदर, कपाळावर कुंकवाची आडवी चिरी, हातामध्ये घेतलेले पार्थिव शिवलिंग आणि त्यावर हातानेच धरलेली बेलपत्रे, हे अहिल्याबाईंचे चिरपरिचित दर्शन आपल्या मनावर कोरलेले आहे. 2-2.5 शतकांपूर्वी आदर्श राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ अहिल्याबाईंनी निर्माण केला. पंडित मोरोपंतांच्या शब्दात सांगायचे तर, देवी अहिल्याबाई झालीस जगतत्रयात तू धन्य, न न्याय धर्म निरता अन्या, कली माझी एकली कन्या. अहिल्याबाईंचे चरित्र कर्तृत्व महासागराप्रमाणे विशाल आहे. लोकमाता अहिल्यादेवी जन्माला आल्या तो काळ 250-300 वर्षापूर्वींचा कालखंड हिंदुस्थानातल्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होता. हा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या राजवटीचा कालखंड. ज्या माळवा प्रांतात अहिल्याबाईंचे कर्तृत्व फुलले त्या माळवा प्रांतावर मोहम्मद शाहची राजवट होती. त्याचा एक सरदार दयाबहादूर माळव्याचा राज्यकारभार पाही. मात्र तो राज्यातील प्रजेचा अतोनात छळ करीत असे. ही गोष्ट थोरल्या बाजीरावांना कळल्यावर त्यांनी आपले कर्तृत्ववान सरदार मल्हारराव होळकरांना माळव्यावर चढाईसाठी पाठविले आणि मल्हाररावांनी माळवा प्रांत सर करून मराठ्यांचा झेंडा तेथे रोवला. बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांकडेच माळवा सोपवून त्यांचा सन्मान केला. या शूर होळकरांच्या राजघराण्यातील कर्तृत्ववान स्त्रीरत्न म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंनी आपल्या कर्तृत्वाचे समाजावर, राजकारणावर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली. तरी तो काळ स्त्रियांच्या दृष्टीने खडतर होता. रूढी, परंपरा, जाचक अटींमध्ये स्त्री कर्तृत्व मातीमोल होत होते. सतीची चाल होती, पण संधी मिळताच याचं सोनं करणाऱ्या अहिल्याबाई होत्या. मराठवाड्यातील चौंडी सापळगाव तालुका जामखेड हे अहिल्याबाईंचे जन्मगाव. ते एक निसर्गरम्य खेडं होतं. सीना नदीच्या काठावर गावचे कुलदैवत सिनेश्वर महादेव मंदिर. या महादेवावर गावचे माणकोजी पाटील यांची नितांत श्रद्धा. हेच माणकोजी पाटील अहिल्याबाईंचे वडील होते. जातीने धनगर होते. अहिल्याबाईंच्या आईचे नाव सुशीलाबाई. त्या गृहकृत्यदक्ष आणि शंकराच्या त्या एकनिष्ठ भक्त होत्या. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 झाला.
अहिल्याला 5 भाऊ आणि 1 बहीण होती. अहिल्याला लहानपणापासून मुलांचे खेळ आवडायचे. शिव शंभू महादेव हे अहिल्याचे सर्वस्व होते. सिनेश्वर शिवाचे देऊळ हा तिचा आवडता विसावा होता. सकाळी अंघोळीनंतर शिवालय गाठून पिंडीवर ओम नमः शिवाय म्हणत बेलपान अर्पण करायचं आणि मग दूध प्यायचं, भाकर तुकडा खायचा. हा अहिल्याचा कोणीही न घालून दिलेला नियम होता. पुन्हा संध्याकाळी आईबरोबर देवदर्शनाला यायला ती तयार असायची. आई देवळात शिवपूजेत मग्न असताना अहिल्या मैत्रिणीबरोबर नदीकाठच्या वाळूत शिवलिंग तयार करीत असे. शाळुंकेवर वाळूचेच गोळे ठेवून पूजा करी. एकदा घडले असे, थोरले बाजीराव पेशवे लढाईवरून परत येत असताना त्यांचा मुक्काम चौंडी गावातील सीना नदीच्या काठावर पडला. सकाळी पूजेसाठी आलेली अहिल्या तल्लीनतेने शिवपिंडीवर बेलपत्र वाहत होती आणि योगायोगाने त्या मंदिरात आलेले 2 राजपुरुष तिचीही एकाग्रता पाहत होते. त्यातील एक होते श्रीमंत बाजीराव पेशवे आणि दुसरे होते मराठ्यांचे शूर सेनापती मल्हारराव होळकर. मंदिराच्या पुजाऱ्याकडे या तेजस्वी मुलीची सहज चौकशी मल्हाररावांनी केली. त्यावेळी ही कन्या आपल्या जात बिरादरीतील माणकोजी पाटलांची असल्याचे कळले. संध्याकाळी अहिल्या आईबरोबर देवळात आली. वाळूत शिवलिंग करण्यात रमली. अचानक सैन्यातील घोडा उधळला. मैत्रिणी ओरडल्या, अहिल्ये पळ पळ. पण अहिल्या पळाली नाही. तिने आपले शरीर पिंडीवर झाकले. भरधाव सुटलेला घोडा बाजूने निघून गेला. त्याचवेळी मल्हारबाबा आणि श्रीमंत पेशवे धापा टाकीत तेथे पोहोचले. मल्हारबाबांनी अहिल्याला खचकन ओढून संतापाने विचारले, पोरी, इथे का थांबलीस? उधळता घोडा तुला तुडवून गेला असता तर? आपले तेजस्वी डोळे मल्हारबाबांवर रोखून अहिल्या म्हणाली, जे आपण घडवलं ते जीवापाड प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावं, असं वडील माणसे सांगतात. माझं काही चुकलंय का? हे बाणेदार तेजस्वी उत्तर ऐकून मल्हारबाबा थक्क झाले. थोरले पेशवे उत्स्फूर्तपणे म्हणाले, मल्हारबा, या पोरीस तुमची सून करून घ्या. तिला राज्याच्या लायक करा. ही हिरकणी उद्या आपल्या राज्याचेही प्राणपणाने रक्षण करेल. गरज आहे तिला फक्त पैलू पाडण्याची. हिला सून करून घ्या आणि राज्यकारभाराचे प्रशिक्षण द्या. प्रत्यक्ष श्रीमंत पेशव्यांची आज्ञा. आणि सकाळपासून मनात भरलेलं अहिल्याचं वागणं, एकाग्रता, बाणेदारपणा, मग काय दुधात साखरच. मल्हारबाबांनी अहिल्याला मागणी घातली. अवघ्या 8व्या वर्षी अहिल्या सौभाग्यवती अहिल्या खंडेराव होळकर बनली. 1733 हा विवाह झाला. साध्या वाड्यात राहणारी अहिल्या इंदूरच्या राजमहालात पुत्रवधू म्हणून आली. खुद्द श्रीमंत पेशव्यांनी या नवपरिणीत जोडप्याला आशीर्वाद दिले. अहिल्याला सारे राजवैभव मिळाले, पण या वैभवामागे सासऱ्यांचे कष्ट, शौर्य छोट्या अहिल्याला जाणवत होते. त्याचवेळी आपला पती खंडेराव यांच्याबद्दल चालू असलेली कुजबूज या मुलीला अस्वस्थ करीत होती. वातावरणाचा वेगळाच गंध कुशाग्र बुद्धीने तिने जाणला. या मुलीची कुशाग्र बुद्धी आणि सात्विकता मल्हारबाबांच्या ध्यानी होतीच. त्यांनी श्रीमंत पेशव्यांचा सल्ला मानून सुनेलाच मुलाच्या जागी मानून तिला राजकारण धुरंधर करण्याचे ठरविले आणि अहिल्याचे बालपण हरणाच्या पावलांनी पळू लागले. अहिल्याच्या लग्नानंतर जणू होळकर घराण्याची प्रतिष्ठा अधिकच वाढली.
20 जानेवारी 1734 पेशव्यांनी आपल्या वकिलामार्फत शाही इतमामाने मल्हारबाबांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. त्यांना सर्व महाल परगण्यांच्या वसुलीचे अधिकार देण्यात आले. माळव्याचे सुभेदार म्हणून सर्व कागद शिक्के बहाल करण्यात आले. योगायोग म्हणजे मल्हाररावांनी अहिल्याला जवळ बोलावून कागद शिक्क्यांचे सुवर्ण तबक तिच्या हाती दिले. कारण मल्हारबाबांचा पुत्र खंडेराव शूर पण व्यसनी छंदीफंदी होता. राज्यकारभार, लढाया यापेक्षा साठमारी, कोंबड्यांची झुंज, शिकार यात तो रमत असे. अत्यंत उद्धट, तापट, भांडकुदळ आणि विविध व्यसनांनी त्याला जणू काही वेढलेच होते आणि त्याचे असे वागणे मल्हारबाबांचा चिंतेचा विषय बनला होता. अहिल्याबाईंची सासू गौतमाबाई तोंडची फटकळ पण कर्तृत्ववान स्त्री होती. म्हणूनच मल्हारबाबांना माळव्याची सुभेदारी देत असतानाच थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गौतमाबाईलाही त्यातील 3 लाखाचा वार्षिक उत्पन्नाचा मुलूक खाजगी म्हणून दिला. पेशवाईत कोणत्याही राजस्त्रीला असा सन्मान मिळाला नव्हता. मल्हारराव आणि गौतमाबाईंनी आता जाणीवपूर्वक अहिल्यावर लक्ष केंद्रित केले. तिच्या शिक्षणासाठी खास गुरु नेमले. 10 वर्षाच्या अहिल्याला मराठीबरोबरच मोडी, संस्कृत, हिंदी भाषेचे ज्ञान तिने आत्मसात केले. रामायण, महाभारत, भगवद्गीतेचे पठण, आशय समजावून घेणं, घराण्याचे कुळाचार तसेच प्रशासनात, अर्थव्यवहारात, गणित, वाचन, भूगोल याचेही शिक्षण देण्यात येऊ लागले. मल्हारबाबांनी अहिल्याच्या सैनिकी शिक्षणाची व्यवस्था केली. त्यामुळे अहिल्या घौडदौड, नेमबाजी, विशेषतः भालाफेकीत तरबेज झाली. 7-8 वर्षातच अहिल्या सर्व गोष्टींमध्ये पारंगत झाली. चौदिशेस घोडेस्वारी करणं, राज्यातील सर्व जिल्हे, वाटा, क्षेत्रांची तिने माहिती करून घेतली. रोज सदरेवर जाणं, फडणीशीचा हिशोब तपासणं, वसूल जमा करणं, जमा बघणं, मल्हारबाबांबरोबर दरबारात बसून डावपेच समजून घेणं, आपला पत्रव्यवहार त्यांनी अहिल्याकडेच सोपवला. खाजगी आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळं ठेवणं, खातेनिहाय पैशांचे वाटप, शस्त्र, गोळा बारूद, ढाली तलवारी, बाण भाते सज्ज ठेवणं, चौथाई, सरदेशमुखीची कठोरपणे वसुली ती करणं आणि सासऱ्यांच्या पत्रावर हुकूम त्यांना रणांगणावर कुमूक पाठवणं ही कामे अवघी 20-22 वर्षाची अहिल्या कुशल प्रशासकाप्रमाणे पार पाडत होती. मार्तंडानेच हे रत्न आम्हाला दिले. आम्ही तलवार गाजवतो ते सुनबाईंच्या भरवशावर, असे मल्हार बाबा कृतार्थतेने म्हणत असत. मल्हाररावांनी रणांगणावर तलवार गाजवावी आणि अहिल्याने राज्याची मुलकी बाजू सांभाळावी असा जणू अलिखित करारच झाला होता. या कराराला सासू गौतमाबाईंची उत्तम साथ होतीच. एका गावच्या पाटलाच्या मुलीचे रूपांतर कर्तव्यदक्ष, रणनीती, राजनीती कुशल राज्यकर्तीत होऊ लागले. मल्हारबाबांच्या आज्ञेनुसार कागदोपत्री लोकव्यवहारात सर्वत्र अहिल्याचा उल्लेख अहिल्याबाई असा होऊ लागला. अहिल्याबाईंना मालोजीराव आणि मुक्ताबाई ही 2 अपत्ये झाली. एकदा एका कुंभेरी युद्धाच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून त्यांचे पती खंडेराव यांचा मृत्यू झाला. त्यावेळच्या रूढी परंपरेप्रमाणे खंडेरावांच्या इतर स्त्रियांसह अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या. परंतु मल्हारराव आणि गौतमाबाईंनी खंडोबाची आण घालून अहिल्याबाईंना सती जाण्यापासून रोखले. मल्हारबाबा म्हणाले, पोरी, तू या प्रजेची माता हो. केवळ परंपरा सांगते म्हणून चितेत उडी घेण्यापेक्षा या रयतेचे, गोरगरिबांचे प्रपंच सुखाचे कर. पोरी, ईश्वराच्या दरबारी तुझी ही लोकसेवा रुजू होईल. अहिल्याबाईंनी विवेकाने रूढीची जळमटे दूर सारली.
मात्र खंडेरावांच्या प्रेतावर डोके ठेवीत अहिल्याबाईंनी प्रतिज्ञा केली की आजपासून सारे अलंकार, रंग, उपभोग या चितेत टाकते आहे. आजपासून फक्त शुभ्र वस्त्र नेसेन. यापुढील आयुष्य प्रजेसाठी, राज्यासाठीच समर्पित करेन. आणि ही प्रतिज्ञा अहिल्याबाईंनी आजन्म पाळली. पानिपतचा 1761 भीषण संग्राम झाला. पेशव्यांच्या पदरी अपयश आले. मात्र मल्हाररावांनी माळवा, बुंदेलखंड, राजपुतानामधील मराठ्यांचे स्थान पूर्वीसारखेच भक्कम ठेवले. निजामाविरुद्धचे युद्ध जिंकत प्रचंड विजय मिळविला. 5 वर्षात मल्हारबावांनी उत्तरेकडची घडी बसवली. कामकाज वसुली वेळच्या वेळी होऊ लागली. अहिल्याबाई इंदूरचा कारभार दक्षतेने करत होत्या. पानिपतचे सैन्य पाणी करत मेले हे लक्षात ठेवून अहिल्याबाईंनी जागोजागी विहिरी खोदविल्या. दंगा आणीबाणीच्या वेळी आश्रयस्थाने हवीत म्हणून सुसज्ज धर्मशाळा बांधून घेतल्या. कालगती चालली होती. गौतमाबाईंचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यानंतर एका युद्धात मल्हारबावांचाही मृत्यू झाला आणि अहिल्याबाई खऱ्या अर्थाने पोरक्या झाल्या. पण मल्हारबावांच्या शिकवणुकीने त्या पुन्हा राज्य कारभार चालवण्यासाठी सज्ज झाल्या. अहिल्याबाईंच्या इंदूरच्या सुभ्यात खानदेश, नेमाळ, माळवा, हाडोळी, धुंदाळ, बुंदेलखंड, अंतर्वेद, मेवाड यासारखे अनेक प्रांत होते. 6 किल्ले होते. अहिल्याबाईंनी प्रथम या किल्ल्यांची तटबंदी मजबूत आणि बुलंद करून घेतली. त्याखाली त्यावरची संरक्षण व्यवस्था भक्कम बसविण्यात आली. राजधानी म्हणून नर्मदा तीरावरील सुविख्यात प्राचीन महिष्मती नगराची निवड केली. विश्वासू माणसांवर एकेका खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. स्वतःच्या वास्तव्यासाठी उत्तम दगडी वाडा बांधला. त्यात साध्या पण विस्तृत घरात अहिल्याबाई राहत. न्यायदानासाठी त्या पांढऱ्या शुभ्र गादीवर त्याच रंगाच्या घोंगडीचे आसन करून बसत. मल्हारबाबांची वारसदार म्हणून 16 कोटींचा खाजगी खजिना त्यांना मिळाला होता. हा खजिना मिळाल्यावर अहिल्याबाईंनी प्रथम ब्राह्मणांकरवी खजिन्याचे पूजन केले आणि मग स्वतःच्या हाताने त्याच्यावर तुळशीपत्र ठेवले. खाजगी उत्पन्नाची सारी रक्कम त्यांनी दानधर्मासाठी खर्च केली. अहिल्याबाईंनी अनेक देवळे बांधली. जुन्या देवस्थानाचा जीर्णोद्धार केला. परकीयांनी पाडलेल्या देवळांच्या जागी पुन्हा मंदिरे उभारली. मशिदी बांधल्या. काशी विश्वेश्वर, घृष्णेश्वर, सोमनाथ येथील मंदिरांना नवे रूप दिले. नद्यांवर घाट बांधला. परकीय राज्यातील देवस्थानांचाही त्यांनी जीर्णोद्धार केला. अहिल्याबाईबद्दल मराठ्यांच्या शत्रूंनाही आदर होता म्हणून टिपू सुलतान आणि निजामानेही अहिल्याबाईंबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. अहिल्याबाईंच्या या धार्मिक कार्यामागे एक व्यापक दृष्टी होती. ती म्हणजे देशातील विविध भागात राहणाऱ्या लोकांना एका सांस्कृतिक साखळीने जोडून त्यांच्यात या देशाबद्दल आपलेपणा निर्माण करणं. त्यामुळेच अहिल्याबाईंच्या या कार्यामुळेच उत्तरेतील केदारनाथ, काशी विश्वनाथापासून दक्षिणेतील रामेश्वरापर्यंत, महाराष्ट्रातील जेजुरीपासून पश्चिमेकडील द्वारकेपासून पूर्वेकडील जगन्नाथपुरीपर्यंतचा प्रदेश, भाषा, विविध जाती जमातीतील समाज एका सांस्कृतिक बंधनाने एकत्र येण्यास कळत नकळत मदत झाली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाराणसीच्या गंगेची कावड रामेश्वरी नेण्यासाठी अहिल्याबाईंनी उत्तम व्यवस्था केली. संबंधित व्यक्तींना कायमचे उत्पन्नही करून दिले. केवळ मंदिर बांधून अहिल्यादेवी थांबल्या नाहीत, तर त्या मंदिराची कायमस्वरूपी व्यवस्थाही त्यांनी लावून दिली. दिवाबत्ती, पूजा अर्चा, नैवेद्य, डागडुजी यासाठी पुजाऱ्यांना वंशपरंपरेने शेतजमिनी दिल्या.
अहिल्याबाईंच्या धार्मिकतेमागे मानवतेची दृष्टी होती. रस्त्याने पायी चालणाऱ्या ओझेकऱ्यांना घडीभर ओझे उतरवून त्यांना विश्रांती घेता यावी यासाठी उभे ओटे तकिये बांधले जात. कामगार कारागिरांना सदैव काम मिळावे यासाठी अहिल्याबाई दक्ष असत. म्हणूनच चालू द्या होळकरांची टाकी ही म्हण त्या काळी प्रचलित होती. त्या काळी दळणवळणाच्या सोयी फारशा नव्हत्या. अहिल्याबाईंनी रस्ते बांधण्याचे आदेश देऊन नवी मार्ग आखणी केली. कोलकात्यापासून ते काशीपर्यंतचा त्यांनी बांधलेला रस्ता अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीची साक्ष देतो. त्यांनी वृक्ष लागवड केली. जलसंवर्धन आणि जलवितरणाचे स्वतंत्र खाते होते. त्यांनी पशूंसाठी राखीव कुरणे ठेवली. पक्ष्यांसाठी उभी पिके विकत घेतली. ज्याला आज आपण सर्व धर्म समभाव म्हणू तो त्यांनी 200-250 वर्षांपूर्वीच कृतीत आणला होता. साधू संतांबरोबरच त्यांनी मुल्ला मौलवींनाही दान दिले. मुस्लिम संतांना जमिनी देऊन त्यांनी मशिदी दर्गे ही बांधून दिले. ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यात्रेकरूंच्या मुक्कामासाठी भक्कम अशा धर्मशाळा बांधल्या. तेथे सर्व जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश होता. वाटसरूंना थेट पाण्यापर्यंत जाऊन पाणी पिता यावं यासाठी त्यांनी साऱ्या देशभर पायविहिरी निर्माण करण्यात आल्या. त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या काही प्रदेशांमध्ये 1-1 मैलाच्या अंतरावर या विहिरी आहेत. आजही या पायविहिरी अहिल्याबाईंची बारव म्हणून ओळखल्या जातात. अहिल्याबाईंनी माणसाच्या जाती धर्मापेक्षा त्याच्यातील गुणवत्तेला, निष्ठेला, पराक्रमाला महत्त्व दिले. अहिल्याबाईंचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य खूप खडतर होते, पण या मानवतेसाठी त्या खूप झटल्या. अहिल्याबाईंबद्दल सर जॉन मॉल्कम यांनी नोंदविलेले निरीक्षण बोलके आहे. तो लिहितो, हिंदुस्थानातील लोक अहिल्यादेवीला देवता मानतात. तशी त्यांची योग्यताही होती. स्त्री असून निर्गवी, श्रद्धाळू असून प्रजाहितदक्ष, प्रजेवर योग्य तितकाच अंमल गाजवणारी, स्वतः योगी असल्यासारखी वागणारी अशी ही राणी होती. या कर्तृत्व आणि परमेश्वरावर भरवसा या 2 गुणांचे ते उत्कृष्ट त्यांचं उदाहरण होय. जॉन बेली या कवियत्रीने देखील अहिल्याबाईंची तुलना इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांच्याशी करता येते असं सांगितलं. वाढत्या वयाचा परिणाम अखेर वयाच्या 70ला श्रावण वद्य चतुर्दशीला 13 ऑगस्ट 1795ला अहिल्याबाईंनी देह सोडला. त्यांचे अहिल्याबाईंचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आजही आपण आठवतो. त्यांचं हे सर्व गुण अजरामर आहेत. देवी अहिल्यादेवींच्या स्मृतींना माझे शतशः प्रणाम. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.